दंडकारण्य प्रभू पावन कियो ऋषियन त्रास मिटाई. अशा दंडकारण्यामध्ये पवित्र गोदावरीच्या किनाऱ्यावर तपोवनामध्ये चालू असलेला भावार्थ रामायण पारायण आणि निरूपण सोहळा, त्यातील आज रामायणातील पात्रपरिचय ही तिसरी प्रवचन सेवा आपण सादर करत आहोत. प्रभू रामचंद्राने पदस्पर्शाने इथं सुरदाजी असं म्हणतात की दंडकारण्य प्रभू पावन कियो, किंवा तिन्ही लोकांना पवित्र करणारे जे पाय, ज्याच्यापासून जिही चरणसे निकसी सुरसरी, म्हणजे गंगा ज्याच्या चरणापासून निघाली तिला भगवान शंकराने जटेत धारण केलं आणि ते सुद्धा याच ठिकाणी तिला खाली उतरवलं. गोदा आणि गंगा या दोन मुख्य नद्या या भूतलावर आहे. गंगा हिमालयात डोक्यावर घेतली तर गोदावरी या ब्रह्मगिरीवर डोक्यावरून खाली उतरवली, बरोबर. असा हा गंगा गोदा आणि अशा पवित्र नद्यांच्या पैकी आपण गोदावरीच्या नदीच्या किनाऱ्यावर आहोत आणि सर्व त्रैलोक्य भगवंताच्या चरणानेच पवित्र झालेलं आहे. गंगा असो गोदावरी असो, त्याच चरणाच्या पादुका म्हणून भरताने माथ्यावर धारण केल्या, त्याच चरणाच्या पादुका म्हणून केवटाने प्रथम भगवंताचे पाय धुवून घेतले, त्याच चरणाने दंडकारण्य पवित्र केलं. आणि अशा पवित्र दंडकारण्यामध्ये ज्या भगवंताच्या लीला झाल्या त्यावर जे रामायण अनेक भाषेत तयार झालं, त्यापैकी आपण आपल्याला ज्या माहीत असलेल्या लीला, पात्र, रामायणातील जे पात्र, त्या पात्रांचा परिचय पाहत असताना आपण त्यामध्ये भू नावाचं एक पात्र म्हणजे जमीन, मग ती लंका असेल, अयोध्या असेल, दंडकारण्य असेल, ज्या ज्या भूमीमध्ये भगवंतांनी लीला केल्या ते भूमी नावाचं पात्र. मी आरंभाला 3 गोष्टी सांगितल्या होत्या महत्त्वाच्या, म्हणजे की देश, काळ आणि वस्तू, इथूनच जगताच्या आरंभाला सुरुवात होते. देश म्हणजे काय? जी गोष्ट देशाने आणि व्यापक असते त्याला परब्रह्म असं म्हणतात. जी गोष्ट काळाने बाद होत नाही त्याला ब्रह्म असं म्हणतात. जी वस्तूने परिचिन्न नसते तिला ब्रह्म असं म्हणतात. म्हणजे वस्तूचा निकष हा 3 गोष्टींनी लागत असतो. वस्तू खरी आहे कशावरून? ती देशाने बाधित होत नाही, अबाधित आहे, म्हणजे व्यापक आहे. वस्तू खरी आहे कशावरून? ती काळाने बाधित होत नाही, अबाधित आहे. वस्तू खरी आहे कशावरून? तर ती आणि परिचिन्न नाही, ती अपरिचिन्न आहे. म्हणून या 3 गोष्टीपैकी आमचं परब्रह्म परमात्मा हा सुद्धा प्रत्यक्ष ब्रह्मच आहे. भगवान प्रभू रामचंद्रमध्ये प्रत्यक्ष ब्रह्म आहे आणि त्यांनी अवतार घेऊन लीला करत असताना जे कच्छ, मच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम असे अवतार घेतले, त्या अवतारांपैकी राम अवतार आणि कृष्ण अवतार हा परिपूर्णतम मांडलेला आहे. तुकाराम मला म्हणा ना, दुर्जनाचा येणे करोणी संहार, पूर्णावतार रामकृष्ण. आणि पूर्णावताराची व्याख्या सांगत असताना चतुर्व्यूहो भवेद्यत्र दृश्यन्ते च रसानव अंतःपरंच वीर्यानि सत्पूर्ण प्रकथ्यते. ही पूर्णावताराची व्याख्या गर्गसंहितेमध्ये सांगितलेली. भगवान ज्यावेळेला आपल्याबरोबर शिव म्हणजे हनुमंतरायांना बरोबर आणतात, आपल्याबरोबर शेष म्हणजे लक्ष्मणाला बरोबर आणतात, स्वतः विष्णू आणि लक्ष्मी आपल्याबरोबर असते. अशा प्रकारचे चतुर्व्यूहो भवेद्यत्र आणि दृश्यन्तेच रसानव 9 रसाने युक्त असलेल्या लीला करतात, त्याला पूर्ण अवतार म्हणतात. दृश्यन्तेच रसानव अंतःपरंच वीर्यानि, ज्याच्या वीर्याला अंत पार नाही अशा प्रकारच्या लीला असतात, त्याला पूर्ण अवतार म्हणतात. म्हणून अशा लीला करत असताना भगवंतानी तसं तर अंतःपरंच वीर्यानि, मग रावणाला मारण्याकरता एवढं युद्ध करायची काय गरज होती? रामसेतू बांधायची काय गरज होती? तसं जर केलं नसतं तर आपल्याला लीला शिल्लक राहिल्या नसत्या. आज आपल्याला रामसेतू आहे म्हणून युगानयुगे भगवान प्रभू रामचंद्रांच्या जित्या जागत्या खुणा आपण पाहतो आणि मानतो की
हो आमचे पूर्वज आमचे प्रभू रामचंद्र त्यांच्या आणि पावलाच्या खुणा आहे, त्यांच्या रामसेतूच्या खुणा आहे, अनेक प्रकारच्या खुणा आहे. या भूतलावर अशा हजारो खुणा आहे, त्यापैकी रामसेतू ही एक पण खूण आहे. तसं तर भगवंताला आकाशमार्गाने पण वानरं नेता आले असते, युद्धच करायचं होतं तर. कारण अंतःपरांच्या वीर्याने, ज्याच्या वीर्याला अंत पार नाही, मग या लीला कशाला केल्या? जर आकाशमार्गाने गेले असते तर रामसेतू नावाची जी खूण आहे, जी आज युगाच्या युग संपले तरी आहे, बरोबर आहे. त्रेतायुगातली गोष्ट, मध्ये द्वापारयुग गेलं, आता कलियुग आहे. हो म्हणजे त्रेतायुगातले शेवटचे 11,000 वर्ष, द्वापारयुगाचे 8,64,000 वर्ष, आणि आता कलियुगाचे धर्मशकाचे 3,044, विक्रमशकाचे 135, आणि या आता लागलेला शालिवन शकाचे 1,947. बरोबर आहे ना? टोटल करा तुम्ही मोबाईलवर. हो एवढ्यांची संख्या मिळवल्यानंतर जी संख्या होते, काही लाखांनी संख्या, नुसते द्वापारयुगाचेच 8,64,000 वर्ष, म्हणजे 9 लक्ष वर्ष होऊन गेलेले असताना सुद्धा जो रामसेतू आपल्याला पुरावा देतोय विद्यमान, प्रभू रामचंद्रांचा रामसेतू अजून उभा आहे. खरं म्हणजे आपल्या दृष्टीने एक सकारात्मक म्हणून आमच्या प्रभू रामचंद्रांच्या खुणा नुसत्या ग्रंथात नाही आहे, नुसत्या ऐकेवात नाही आहे, नुसत्या दंतकथा नाही आहे, तर प्रत्यक्ष पुरावा आहे. हे आपल्याकरता, पण जितकं आपल्याकरता ही आनंदाची गोष्ट आहे, तितकीच आपल्या शत्रूंकरता ही डोकेदुखी आहे. प्रभू रामचंद्र भगवान की. आपल्याकरता ज्या गोष्टी आनंदाच्या आहे, आपल्याला आनंद होतो पाहिलं की ज्यावेळेला आपण रामसेतूला जातो, ती धनुष्यकोटी पाहतो, तो सांगणारा सांगतो की इथं प्रभू रामचंद्राने इथून आणि रामसेतू बांधला, तर पलीकडे 48 किलोमीटर लंका आहे, म्हणजे ती 31 मैल, अशा प्रकारे तो दाखवतो. किती आनंद होतो. सीतेला आणण्याकरता रामसेतू बांधला भगवंतानी, किती आनंद होतो. पण जेवढा आपल्याला आनंद होतो, तितका आपले शत्रू आणि पिढ्यानपिढ्या त्यांच्या धर्माचं वर्चस्व प्रस्थापित करण्याकरता आणि आपल्या धर्माच्या खुणा नष्ट करण्याकरता जे प्रयत्न करतात, त्या प्रयत्नांना असफलता निर्माण होते. कारण काय माहिती का, जवळजवळ मला वाटतं 1835 पासून लॉर्ड मेकोले भारतात आल्यापासून त्यांनी आपल्या धर्माच्या खुणा नष्ट करण्याकरता प्रयत्न केले. रामसेतू समजून घेत असताना तो जतन कसा राहिला आणि का राहिला आणि का राहणं गरजेचं आहे हे पण समजून घेतलं पाहिजे. कारण त्याच्यावर आघात किती आहे आतापर्यंत. आज मी त्याच्यावरचे तुम्हाला आघात सांगणार आहे. रामसेतूबद्दल जे आघात त्याच्यावर झाले, ते सगळे आघात, आणि एवढे आघात पुरून आणि तो विद्यमान उभा आहे, हे मला सांगायचं आहे. 1835 साली लॉर्ड मेकोले भारतामध्ये आला, त्यावेळेला तो भारत पाहून गेला, आणि त्याने ज्यावेळेला भारत पाहिल्यानंतरची स्थिती ब्रिटिश पार्लमेंटमध्ये भाषण करून सांगितली, तो अतिशय हतबल झालेला होता. तो म्हणायला लागला की भारतावर आपण राज्य करू शकत नाही म्हणे. कारण का? त्याची कारणं सांगत असत. तो असं म्हणतो की भारत हा एक असा देश आहे, की भारत हा देश म्हणजे त्याचा तो आकार आहे तेच रामायण आहे एक प्रकारचं. हे ग्रंथ उघडायची गरज नाही. भारताचा जो आकार आहे तोच देव आहे. इथं चंद्र सूर्य देव आहे, इथं पृथ्वी देव आहे. काय काय नष्ट करणार तुम्ही? बरोबर आहे की नाही? तर भगवान सांगतात गामा विश्वच भूतानी धारयामी ह मोजसा पुष्णामी चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मका. हे जे भगवान सांगतात ना, मी रिघालोसे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पाचूची ढेपुळी विरेची ना. भगवान म्हणतात मीच तर आहे पृथ्वी. म्हणजे काय? पृथ्वी मीच आहे, पृथ्वीवर मीच उभा आहे, हे माझाच आकार आहे सगळा. म्हणजे सगळं जग हा भगवंताचा आकार आहे. आणि या जगामध्ये आणि रामसेतूसारख्या खुणा आहे. या जगातली माणसं उठता बसता रामराम म्हणतात, नमस्कार करताना रामराम म्हणतात. आम्ही वस्तूत राम म्हणतो, आम्ही नमस्कारात राम म्हणतो. माणूस जर एखादी वस्तू जर घ्यायला गेला तर माणसं विचारतात, एखादी पेटी घ्यायची आहेत, एखादा पखवाज घ्यायचा आहे की तात्या आम्हाला हा पखवाज घ्यायचा आहे. तो सांगतोय 4,000 रुपयाला, घ्यावा का? तर तात्यांसारखे हात टाकून वाजून पाहतील आणि तुम्हाला सांगतील वा 4,000ला घेऊ नका, महाग पडेल म्हणे. का? याच्यात काही राम नाही. ही आमची पद्धत आहे बोलायची. वस्तूमध्ये सुद्धा आपण काय पाहतो? राम. याच्यात राम आहे का? काही नाही, मग द्या टाकून. ज्याच्यात काही राम नाही त्याच्याशी आमचं काही काम नाही. ज्याच्यात राम नाही
त्याच्याशी आमचं काही काम नाही. हो, मग तो नेता असला तरी प्रभू रामचंद्र भगवान की. ज्या ज्या नेत्याने असं म्हटलं की या देशाला रामाची गरज नाही, राम मंदिराची गरज नाही, लोकांनी पण दाखवून दिलं मग तुमची पण आम्हाला गरज नाही, बस विषय संपला. म्हणून आम्ही वस्तूत राम पाहतो. आम्ही हृदयात, बरोबर आहे, हृदयात काय पाहतो? तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम. आम्ही आचरणात राम पाहतो. आचरणात म्हणजे काय? कबीर महाराज म्हणतात, परनारी को शंड बना है, परनिंदे को बहिरा, परधन देखत अंधा होवे, आप कहा जग सारा, वही राम पछानोजी मेरा कहना मानोजी. काय म्हटले? परनारी को शंड बना है. जो पुरुष परनारी पाहिल्यानंतर शंड होतो, म्हणजे परनारी पाहिली की तो शंड झाला, दुसऱ्याचं धन पाहिलं की आंधळा झाला. परनारी को शंड बनाये, परनिंदे को, दुसऱ्याची निंदा म्हटलं की बहिरा झाला. कोणी जर निंदा करायला लागला ना, नाही मला ऐकायला येत नाही म्हणतो. दुसरं धन पाहिलं की नाही मला काही दिसत नाही म्हणतो. परस्त्री पाहिली का नाही मी नपुसक असं म्हणतो. असा जो मनुष्य, तो कोबरा म्हणता ना, परस्त्रीच्या ठाई जो का नपुसक आणि त्याच्या अंगारा का असो नसो. हो, अशा हो. आणि प्रभू रामचंद्राला आम्ही आचरणामध्ये पाहतो, वस्तूत पाहतो, नमस्कारात पाहतो, आकारात पाहतो, सर्वत्र पाहतो. हो, आणि असं जग, असा जो भारत आहे, हो, उठता बसता राम म्हणणारा, या भारताकडं पाहून लॉर्ड मॅकोले 1835 साली निराश होऊन गेला आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये असं म्हणू लागला की भारतावर आपण राज्य करू शकत नाही. का करू शकत नाही? तर भारत असा आहे, हो, इथं गाईचं दूध पिणारी माणसं आहेत, हो, जोर बैठक काढणारी माणसं आहे, गावोगावी आखाडे आहेत, तालमी आहेत, मेहनत करतात, मात्र सूर्यनमस्कार करतात, हो, बलवान माणसं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करणारी माणसं आहे इथं. हो, आणि असा बलवान भारत आहे. हो, आणि बलवान माणसावर राज्य करता येत नाही, हा नियम आहे. हो, दुर्बल माणसावर राज्य करता येतं, बलवान माणसावर. म्हणजे ब्रिटिशांनी इतका अभ्यास केला आपल्या देशाचा. हो, सकाळी लवकर उठणारी माणसं आहे, ब्राह्मी मुहूर्तावर उठणारी माणसं आहे, हो, सतत गाईच्या संपर्कात राहणारी माणसं आहे, गोमूत्र काय, गोधन काय, हे सगळं. आणि अशा माणसावर आपण राज्य करू शकत नाही. असा निराशवादी भाषण, हो, लॉर्ड मॅकोलेने आणि तिथं केल्यानंतर मग तिथून पुढे ब्रिटिशांनी जे कंबर कसलं, हो, सर्वात पहिलं भारताला दुर्बल बनवलं पाहिजे, मानसिक पंगू बनवलं पाहिजे, यांना कमकुवत बनवलं पाहिजे. हो, यांच्या धर्माच्या खुणा नष्ट केल्या पाहिजे. बरोबर आहे. ज्या काही प्रबल, आता रामायण महाभारत जाळून टाकता येईल, आणि जाळलेच त्याने. लॉर्ड मॅकोलेने भारतामध्ये आल्यानंतर तक्षशिला, नालंदा अशा प्रकारचे जे गुरुकुलं होते, असे हजारो नाही लाखो गुरुकुलं जाळून टाकले, आग लावून, हो, जाळून टाकले. जगातली माणसं भारतामध्ये शिकायला येत होती, जे गुरुकुळ होते ना. आता तक्षशिला पाकिस्तानमध्ये, हो, आता ती चालली, त्याचं पुन्हा परत जीर्णोद्धार करायचं काम चालू आहे. म्हणजे जगातले सगळ्या प्रकारचे शास्त्र, तर्कशास्त्र, कोकशास्त्र काय जेवढे असतील तेवढे, हे शिकण्याकरता जगातली माणसं भारतात येत होती आणि भारतात शिकून जात होती. हो, आणि आता आमचे बावळट माणसं, हो, शिकायला बाहेर जातात, इंजिनियर व्हायला बाहेर जातात, डॉक्टर व्हायला बाहेर जातात. बरं, इथून जाताना चांगले असतात बरं का, इथून जाताना आईच्या पाया पडतात, वडिलांच्या पाया पडतात, हो, जातात तिकडं 2-3 वर्ष राहतात, डॉक्टर इंजिनियर होतात. तिकडून आल्यानंतर आई कुठे गेली भजनाला, ही अजून अंधश्रद्धा हिच्या डोक्यात गेलीच नाही वाटतं. अरे तू जाताना चांगला पाया पडून गेला आईच्या, येऊ आल्यानंतर काय झालं तुला? कारण तिकडं जे शिकला ना तो इकडे याच्या विरुद्ध शिकून आला तिकडून, आणि त्याचा परिणाम, हो, माणसं इथं चांगले असतात, गेल्यानंतर मग बिघडतात. मग त्यानंतर मग ते तिकडच्या पद्धती शिक्षण वगैरे पाश्चात्य शिकून येतात आणि मग हे सगळं अंधश्रद्धा म्हणायला सुरुवात करतात. तेव्हा असा एका काळचा जो भारत होता, त्या भारतात त्याच्या अजरामर खुणा होत्या बरं का. हो, मग त्या खुणा माणसांच्या आचरणात होत्या. त्या खुणा, उदाहरणार्थ पंचवटी ही रामायणाची एक खूण आहे, रामसेतू ही एक खूण आहे, टाकेत ही एक खूण आहे, हो, पट्टा किल्ला एक खूण आहे, हो, टहाकरी देवी एक प्रकारची खूण आहे. अशा लाखो खुणा. आता मी काल कीर्तन करून आलो जालना जिल्ह्यामध्ये, हो, जांबुवंतगड आहे, ते गुहा एक प्रकारची. आज जांबुवंताची मूर्ती बसवलेली आहे. त्या गावात मारुतीचं मंदिर नाही आहे, तेव्हा आम्ही जांबुवंताला, हो, इथं देव मानतो मारुतीपेक्षा. कारण जांबुवंत हे, हो, मारुतीरायांच्या पेक्षा ज्येष्ठ होते, वयाने पण ज्येष्ठ होते, आणि सर्व वानरं त्यांना गुरु मानत होते. कारण ब्रह्मदेवाचा अंश आहे, ते आपलं स्वतंत्र पात्र आहे, त्याच्यावर आज बोलणार नाही. हो, स्वतंत्र पात्र आहे ते जांबुवंत नावाचं पात्र, आपण पाहू नंतर. पण ती जांबुवंताची कोण आहे? ती जांबुवंताने या ठिकाणी आपली जी कन्या होती जांबुवंती, भगवंताला समर्पण केली, त्याचा काहीसा भाग त्या ठिकाणी घडलेला आहे. आता तिथे मूर्ती आहे, त्या गावाचं नाव आहे जांबुवंतगड. हो, अशा प्रकारच्या खुणा, हो, आपल्या भारत देशामध्ये गावागावात प्रत्येक ठिकाणी. मग या नष्ट केल्याशिवाय आपल्याला भारतावर राज्य करता येणार नाही.
भारताचा धर्म नष्ट करता येणार नाही, हो आपला ख्रिश्चन धर्म, ईसाई धर्म याच्यावर थोपता येणार नाही, याच्याकरता काय काय केलं पाहिजे. तर त्यांनी इतकी मुळापासून प्रयत्न केले, ते काही जाण्याकरता आले नव्हते. त्यांना राहता आला नाही तो भाग वेगळा, हो इथल्या होतात म्हणजे त्यांना उठून फेकलं तो भाग वेगळा, पण ते येताना इतकं मजबूत काम करत आले होते. धर्म नष्ट केला पाहिजे, रामसेतू नष्ट झाला पाहिजे, रामायण महाभारत संपलं पाहिजे, विद्यालय संपली पाहिजे. अहो त्यांच्या भक्कमपणाचा एकच नमुना सांगतो तुम्हाला, नुसतं व्हिजिटेशन जाऊन पहा आणि महानगरपालिका पहा. हो मुंबईला जर गेलं ना तुम्ही, समुद्र पाहू नका, विमानतळ पाहू नका, फक्त व्हिजिटेशन पहा. हो तेवढे स्टेशन मागून पूर्ण आतून बाजून संपूर्ण जर पाहिलं ना, हो तर तुम्हाला असं वाटणार नाही की इंग्रज जाण्याकरता आले होते म्हणून. कारण त्यांना इथं कायमचं राज्य करायचं होतं, पण त्यांनी जेवढं जेवढं बनवलं तेवढं पायाभूत बनवलं. हो की 100-150 वर्षापूर्वीचं ते बांधलेलं व्हिजिटेशन त्याचा खडा सुद्धा पडलेला नाही अजून, त्याला कलर द्यायची गरज पडत नाही. ते माती, ते सिमेंट, तो चुना, ते जबरदस्त आहे. म्हणजे एक एक वस्तू ते निर्माण करत होते, ते इथं अजरामर राहण्याकरता, कायमचे पाय रोवण्याकरता. हो आपला धर्म, आपला देश, आपलं राज्य, पिढ्यानं पिढ्या आम्ही राज्य करू, अशा स्थितीत ते सगळं करत होते. नाही राहता आलं त्यांना. का नाही राहता आलं? की भारतातला कोणताही धर्म, कोणतेही विचार कुठल्याही माणसाला समूळ नष्ट करता येत नाही. त्याचा कुठेतरी पराभव होतो. म्हणून तुम्हाला मी पुस्तकाचं नाव सांगणार आहे. याचं फलित म्हणून या सगळं 2-3 पुस्तकं तुम्ही घ्या. त्यापैकी एक इतिहासाची सोनेरी 6 पान. नाव काय? इतिहासाची सोनेरी 6 पान. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणतात, ते म्हणतात भारतावर असे किती लोक आले इंग्रजांप्रमाणे आणि येऊन आपल्याला बदलवण्याकरता आले होते, पण इथं आल्यानंतर ते स्वतःच इतके बदलून गेले. बरं, कारण इथं आपल्या परंपरा कशा आहे, आपल्या परंपरेमध्ये धर्माच्या परंपरेचा अंतरच पडत नाही काही. आली गोकुळाष्टमी, आली रामनवमी, आली हनुमान जयंती, आली वटसावित्री, आली नागपंचमी, काही तिथीच खाली नाही, आपली महिना पण खाली नाही. प्रतिपदा म्हणत तर पाडवाला पाडवा आहे, द्वितीया म्हणत तर यमतिथी आहे, तुकाराम बीज, तृतीया म्हटलं तर अक्षय तृतीया आहे, चतुर्थी म्हणत तर संकष्टी चतुर्थी आहे, पंचमी म्हटलं तर नागपंचमी, षष्ठी म्हणत तर नागषष्ठी आहे, सप्तमी म्हणत तर सप्तमी, अष्टमी म्हणत तर गोकुळाष्टमी, नवमी म्हणत तर तुम्ही म्हणत की पटापट रामनवमी आहे, दशमी म्हणत तर महाविष्णू दशमी आहे, एकादशी म्हणत तर सगळ्यात पवित्र आहे, द्वादशी म्हणत तर वामन द्वादशी आहे, त्रयोदशी म्हणत तर धन त्रयोदशी आहे, चतुर्दशी म्हणत तर नरक चतुर्दशी आहे, पौर्णिमा म्हणत तर सगळ्या पौर्णिमा पवित्र. काय कमी सांगा. हो एक गेलं की दुसरा गेलं की तिसरं. परकीय लोकांना इथं घुसण्याकरता संधी मिळते. आले गणपती, आले नवरात्र, आला पितृपक्ष, त्यांना असं वाटतं याचे शिरावं कधी, आणि शिरता हळूहळू ते सगळे गणपती बसवायला सुरुवात करतात, गणपती बाप्पा करायला सुरुवात करतात, नवरात्र करायला सुरुवात करतात, आणि थोड्या दिवसानंतर 2-3 पिढ्या ते हिंदू बनून जातात. ही आहे भारताची परंपरा. अशा स्थितीमध्ये आणि अनेकांनी जे प्रयत्न केले तसे इंग्रजांनी पण प्रयत्न केले. त्यामध्ये रामसेतू ही त्यांची डोकेदुखी ठरलेली. याच्याकरता मी सगळी तुम्हाला भूमिका सांगतोय बुद्धामध्ये, की अनेक गोष्टी नष्ट करायचा प्रयत्न केला इंग्रजांनी, अनेक प्रकार. शालेय पाठ्यपुस्तक बदलले होते. पहिले आपले जेवढे गुरुकुळ होते ते जाऊन टाकले, मग इंग्रजी शिका. हो 1857 नंतर जेव्हा त्यांनी पूर्णपणे भारत ताब्यात घेतला. आता लोकांना 150 वर्ष राज्य केलं असं काही नाही, 90 वर्ष राज्य बघायला 90 वर्षच केलं. 1857 झाशीची राणी लढली, तात्या टोपे लढले, पेशवे लढले, हरले. त्यानंतर 6-7 वर्षानंतर दिल्ली काबीज केली. शेवटचा जो बादशाह होता गफ्फर खान, त्याला चॅलेंज करून मारलं, त्याच्या मुलाचं मुंडकं त्याला खायला दिलं, अलग लक्षात, त्याची विटंबना केली, आणि शेवटचा बादशाह भारताचा नष्ट केला. आणि त्यानंतर व्हिक्टोरिया राणीचा अंमल लंडन पासून सुरू झाला, तिथपासून तर 90 वर्षे त्यांनी राज्य केलं अशा प्रकारे. तर अशा प्रकारचं राज्य करत असताना इंग्रजांनी सगळ्या प्रकारचे प्रयत्न केले. गुरुकुळ जाऊन टाकले, आणि तिथून पुढच्या 5-10 वर्षामध्ये भारतातल्या मोठ्या मोठ्यांची जी मानसिकता होती ती इतकी बदलली होती. स्वतःला मराठी भाषेचे प्रतिशिवाजी म्हणून घेणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर नाव प्रसिद्ध आहे. स्वतःला मराठी भाषेचे प्रतिशिवाजी म्हणून घेणारे विष्णू शास्त्री चिपळूणकर ते असं म्हणत होते की इंग्रजांचं राज्य चांगलं आहे. हो कारण काय, मराठीच्या ऐवजी इंग्रजी शिका, इलाज ते जा,
जहाजामधून बाहेर जा, विमानातून बाहेर जा, शिका, प्रगती करा आपल्या जीवनाची. म्हणजे इंग्रज सरकार हे प्रगती करणारं आहे. हो, इंग्रज सरकार हे आपल्यामध्ये भारताच्या सुधारणेकरता आलेले असा विद्वानांचा भ्रम झाला होता त्या काळामध्ये. पण सुदैव म्हणा की अशा काळामध्ये कोकण प्रांतात क्रांती झाली, उभी राहिली. सर्वप्रथम आदिवासी लोकांना हातात बरोबर घेऊन आणि फटे कपडे पहनेंगे, चने चबाएंगे, लेकिन गोरे चमारों की नौकरी नहीं करेंगे, अशा प्रकारची कुऱ्हाड हातात घेऊन आणि ज्यांनी पहिली क्रांती उभी केली कोकण प्रांतामध्ये, म्हणजे विजलेला स्फुलिंग जागृत केला, त्यांचं नाव आहे वासुदेव बळवंत फडके. पुन्हा क्रांतीला आरंभ झाला. आणि पुढे इंग्रज गेले. मला एवढं सांगायचंय, त्यांच्या काळात त्यांनी आपल्यावर राज्य करण्याकरता नुसते प्रयत्न साधे नाही केले, तर आपल्या सगळा पुन्हा नष्ट करून टाकण्याकरता, आपली भाषा नष्ट करायचा प्रयत्न, आणि त्या पुन्हा नष्ट करायचा प्रयत्न करत असताना सर्वात मोठी डोकेदुखी ठरली ती म्हणजे काय? रामसेतू. ही सर्वात मोठी. कारण का? ते पुसता येत नाही, तोडून टाकता येत, बरोबर आहे. आणि खोटे ठरवता येते. काय करणार? खोटे. पण काय खोटं येते? तुम्ही दगड दिसत आहे, तुम्हाला जोडलेलं दिसतंय, उपग्रहावरून ते सगळं प्रत्यक्ष दिसत, खोटं काय ठरवायचं? बरं, दुसरं कोणी आम्ही इंग्रजांनी म्हणून तसं काय करता येत नाही. आमच्या धर्मातल्या येशूने म्हणा किंवा आमच्या धर्मातल्या एखाद्या धर्मातल्या म्हणून असंही सांगता येत, म्हणजे बदलवता येत नाही, तोडता येत नाही, पुसता येत नाही, काहीच करता येत नाही. डोकेदुखी फार. मी मला ती बाजू सांगायचं, मला आपल्या विरोधकांची ती डोकेदुखी. रामसेतू या सेतूने आपले जे 3 अंतराळवीर अंतराळात गेले, राकेश शर्मा गेला. या अंतराळाचं कसं आहे, एकाने आणलेली खून तिचा पाठपुरावा केला जातो, आणि तो पाठपुरावा पूर्ण करण्याकरता पुन्हा त्याचे दुसऱ्यांदा तो धागा पकडूनच तयारी करतात ते. मग राकेश शर्माने शोध लावला, कल्पना चावलाने शोध लावला, शेवटी आणि सुनीता विल्यम अंतराळात गेली. बरोबर. सुनीता विल्यम अंतराळात गेल्यानंतर तिने तो गणपती बरोबर नेला होता, एक छोटी मूर्ती, की माझा रक्षक आहे म्हणे, हा देवावर स्वतः आहे तिची. पण अंतराळात गेल्यानंतर अंतराळातून जग देवाला पाहिलं, तेव्हा ती आल्यानंतर तिला भारतातल्या काही विचारवंतांनी असे काही प्रश्न विचारले की तू अंतराळामध्ये गेली होती, तर तुला अंतराळातून वरून आपला भारत देश कसा दिसला? आपण विमानातून पाहतो ना, तर त्याने आम्हाला अयोध्येला नेलं होतं विमानाने. ते जेट विमान, सर्वात जास्त उड्डाण वरून करणारं जेट विमान. पण मला कुठवर काय होतं माहिती का, की विमानातून आपण खाली काय काय पाहू शकतो. तर मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो, ज्यावेळेला विमान आणि उड्डाण करून महाराष्ट्रातून नागपूरपर्यंत उड्डाण करतं, तोपर्यंत हा जो समृद्धी हायवे ना, समृद्धी हायवे, हा समृद्धी हायवे सह्याद्रीपासून तर नागपूरपर्यंत दिसतो, विमानातून दिसतो. अलग लक्षामध्ये जेट विमान सर्वात उंच आहे, पण अक्षरशः तो दिसतो प्रत्यक्ष. माणसाला वाटतं विमानातून खाली आपण काय काय पाहू शकतो, नद्या दिसतात का, रस्ते दिसतात का, वगैरे वगैरे. तसं सुनीता विल्यमला ज्यावेळेला विचारलं, तुला विमानातून आपला भारत देश कसा दिसला, तिने फार गोड सांगितलं. तिने सांगितलं, मी ज्यावेळेला अंतराळामधून पृथ्वीवर, एवढ्या मोठ्या पृथ्वीवर, एवढा मोठा गोलाकार पृथ्वी, त्याच्यावर तो समुद्र, आणि भारत देश शोधत होते, त्यावेळेला भारत देश शोधण्याकरता मला सर्वात प्रथम त्याच्या बाजूला रामसेतूची खूण दिसली, आणि मग मी ठरवलं की हा माझा भारत देश आहे म्हणूनसाठी. प्रभू रामचंद्र भगवान की. म्हणजे अंतराळातून काय दिसतो? रामसेतू. हजरत इक्बाल नाही दिसत. काय दिसतो? तुम्ही ज्याला याचं स्तोम निर्माण केलं होतं ना, तो बाल हरवला होता म्हणे एकदा. तो बाल हरवला तर त्यांनी सगळं सरकार डोक्यावर घेतलं होतं. तो बाल कुठं गेला, तो आणला कुठून तरी परत ठेवला. फार अवघड काम आहे. बायबलचा एक पेपर रद्दी सापडला होता. अख्खं सरकार पडायची वेळ आली होती. हे धाकात राहावं लागतं फार मोठं. आमचं बायबल गेलं कसं काय कचऱ्यामध्ये? अरे तुम्ही सांभाळा, आम्हाला कशाला सांगतं ते. पण सरकारला धाऱ्यावर धरलं होतं पंतप्रधान, आमचं बायबल कसं काय आलं. आता आपली गीता कुठं पडते, आपलं रामायण कुठं पडतं, आपल्याला काही खबर नाही त्याची. जाऊ द्या. तर अशा प्रकारचा रामसेतू विमानातून दिसतो. सुनीता विल्यमने तो पुरावा आणला. आणि एक आनंद झाला सर्व भारतीयांना की आमचा रामसेतू आम्ही विमानातून पाहू शकतो. प्रभू रामचंद्रांनी त्या काळामध्ये बांधलेला रामसेतू वानरांच्याद्वारे ती आज विमानातून दिसण्यासारखी खूण आहे. इतकंच नाही, आता थोडासा तुम्हाला भरकटत जाणाऱ्या लोकांकरता रामसेतूबद्दल बोलतो बरं का. भरकटत जाणारी माणसं ना, लई लवकर म्हणजे असे माणसं भरकटत जातात या सिनेमाच्या, टी व्हीच्या माध्यमातून किंवा मोबाईलच्या माध्यमातून.
तो 14 फेब्रुवारी दिवस काढला बघ कोणतरी, त्याला काय नाव दिलं? व्हॅलेंटाईन दिवस. 14 फेब्रुवारी म्हणजे काय? व्हॅलेंटाईन दिवस. हो, मुलं मुलींच्या हातात फूल देतात असं. अहो इतके फुलं विकतात ना. जुन्नरला माझे मित्र आहे मानकर म्हणून, मला एवढं ट्रक भरून फुलं. अहो ते म्हणे उद्या फेब्रुवारी ना 14 फेब्रुवारी हे सगळे खपणार म्हणे. कारण का? व्हॅलेंटाईन दिवस आहे. फूल घ्यायचं, मुलीला द्यायचं. हो, असं मुलींना फुल द्यायचं म्हणजे तो त्याला प्रेम दिवस निवडलं लोकांनी. बरं का निवडलं? व्हॅलेंटाईन नावाचा एक माणूस होता, त्यांनी जवळजवळ 300 स्त्रियांबरोबर प्रेम केलं आणि तो फासावर गेला. कमाल आहे बा. तुम्हाला तर काय आश्चर्य वाटलं की नाही मला माहिती नाही, पण 300 स्त्रियांचं आयुष्य बर्बाद करून तो स्वतः फासावर गेला. आणि अशा फासावर जाणाऱ्या माणसाला भारतीयांनी काय ठरवलं? प्रेमवीर. भारतीय माणसं कोणाला काय ठरवतील काय सांगता येते बरं. त्याला प्रेमवीर ठरवलं आणि अशा प्रकारचा दिवस मानतात ना भारतीय लोक. नाशिककरांना पण मी इथल्या लोकांना मी सांगून ठेवतो, तो व्हॅलेंटाईन दिवस जर तुमचे मुलं मानत असते त्यांना हे समजून सांगा, व्हॅलेंटाईन दिवस नाही येतो तो, त्या दिवशी त्याचा मृत्यू झाला आहे. कोणाचा? व्हॅलेंटाईनचा. अरे तुम्हाला जर प्रेमाचा इतका पुळका आहे तर प्रेम दिवस कधी माना, कोणता माना? तुम्हाला सांगतो बघा. भगवंतानी सीतेला आणण्याकरता राम सेतू बांधला, बरोबर आहे. भगवान तर सूर्यवंशातले राजे होते ना. प्रभू रामचंद्र हे सूर्यवंशातले राजे होते. दशरथाला अनेक पत्न्या होत्या, अजराजाला अनेक पत्न्या होत्या, 700 हजार पत्न्या होत्या ना, बरोबर आहे. मग सीता पळून नेल्यानंतर प्रभू रामचंद्राने रीतिरिवाजाप्रमाणे दुसरी पत्नी केली असती. कारण सूर्यवंशाच्या परंपरा आहे ना, अनेक पत्न्या असण्याच्या परंपरा आहेत. पण प्रभू रामचंद्राने जगाला हे दाखवून दिलं, मी सीतेलाच आणणार, युद्ध करून आणणार, समुद्राच्या पलीकडे जाणार, सेतू बांधून पलीकडे जाणार, पण सीतेलाच आणणार. कारण ती माझं सीतेवर किती प्रेम आहे, त्या प्रेमाचं प्रतीक म्हणून राम सेतू आहे. आलं का लक्षामध्ये? प्रेमाचं प्रतीक म्हणून राम सेतू आहे. आणि मग तुम्हाला जर व्हॅलेंटाईन दिवस मानायचा आहे, तो माना ना तुम्ही. कोणता? राम सेतूला प्रेमाचं प्रतीक माना ना तुम्ही, की पतीचं पत्नीवर किती प्रेम असायला पाहिजे. तर ती प्रेमाची खूण आहे, तो राम सेतू उभा आहे आतापर्यंत. या दृष्टीने पण आपण रामसेतूकडे पाहू शकता, विज्ञान म्हणून पण पाहू शकता. अलग लक्षामध्ये एकदा असा प्रकार घडला होता की कोणीतरी विदेशातून अशी एक वावडी उडवली होती की म्हणे भारताला जहाजं आणण्याकरता त्या रामसेतूमुळे 630 किलोमीटर फेरा पडतो म्हणे. आणि त्याच्यामुळे 24 तासाचं अंतर वाढतं. जे जहाजं येतात ना तिकडून, तेलाची जहाजं आपल्याकडे येतात, तर रामसेतूमध्ये आडवा आहे. म्हणजे तो 48 किलोमीटर अशा प्रकारचा असल्यामुळे लंकेला वेढा मारून ते जहाजं आणावे लागतात, तिकडची जहाजं. त्यामुळे 630 किलोमीटर रामसेतूमुळे, त्या अडथळ्यामुळे जहाजं दुरून आणावं लागतात. हो, जर भारताने तो रामसेतूमध्ये कट केला, जहाजं येण्यापुरती जागा निर्माण केली, तो कट केला, हो, तर 24 तासाचं अंतर वाचेल. 630 किलोमीटर जहाजाला फेरा होतो तो होणार नाही. आणि इतकं तेलाचं, इतके कोटी रुपये तेलाची बचत होईल. एका जहाजाच्या मागं एवढी, तर वर्षानुवर्ष किती. अशा प्रकारचे ती वावडी उडवली, अशी बाहेरून आली. आता बाहेरच्या देशांना आपली एवढी काळजी आहे का हो? भारताची जहाजं, त्यांना चक्कर पडतो, त्यांना 24 तासाचं अंतर वाढतं, एवढं हितावर आहे का आपल्या? नाही ना. हो, तुम्हालाही थोडा वेळ खरं वाटलं असेल नाही हे खरोखर जहाजांना लांब पडतं आहे, खरोखर शॉर्टकट निर्माण होऊ शकतो, तोडला तर बरं होईल असं वाटतं ना. हो, त्याचं कारण आणखी पण वेगळं होतं. आपल्या भारत देशातले खरे भूगोल तज्ज्ञ म्हणा, किंवा मिसाईल मॅन APJ अब्दुल कलाम, ते रामेश्वरचेच ना, बरोबर नाही? रामेश्वर. आता यांच्यापेक्षा आणखी कोणाला माहिती आहे भारतात कुठं काय येते? याच्या कोणाला माहिती नाही. हो, त्यांचं म्हणणं असं आहे, रामसेतू ही एक प्रकारची अडवणूक आहे. जसं आपल्या गावाच्या घराच्या बाजूला आपण कुठंतरी पाणी साचतं, अनेक प्रकारचा केर कचरा साठून येतो आणि पर्यायाने त्या ठिकाणी उकिरडा तयार होतो आणि त्या उकिरड्याचं खत तयार होतं आणि ते खत आपण शेतामध्ये वगैरे टाकतो. तसं रामसेतू ही एक अशा प्रकारची अडवणूक आहे की त्या ठिकाणी काहीतरी वैज्ञानिकांना काहीतरी साठा प्राप्त होऊ शकतो, अशी ती जागा आहे. अलग लक्षात. आणि ती जागा भारताच्या हातातून जावी असं जगातल्या डोक्यात, विज्ञानाच्या डोक्यामध्ये आहे. भारताचं नुकसान करण्याकरता हा एक प्रकार त्याच्यामध्ये होता. त्यामुळे रामसेतू तोडावा की न तोडावा, 2 मत तयार झाले. UPA सरकारचं मत तयार झालं तोडावा, हो, आणि BJPचं मत झालं हा तोडू नये. हो, आणि BJPच्या बरोबर विश्व हिंदू परिषद होती, RSS सगळे होते. रामसेतू तोडला जाऊ नये हे एक षडयंत्र आहे एक प्रकारचं. शेवटी रामसेतू तोडला जावा
याला त्यांनी दुसरं नाव दिलं. नाव अशा प्रकारे दिलं की त्याला त्यांनी राम सेतू डेव्हलपमेंट समिती, म्हणजे तोडणं ही समिती नाही दिलं, डेव्हलपमेंट म्हणजे त्याचं आम्ही काय करतोय, डेव्हलप करतोय त्याला, अशा प्रकारे त्यांनी नाव दिलं. आणि 14 जणांची बॉडी तयार केली. ते मंत्री होते, त्याच्यात एम करुणानिधी अशा प्रकारचे मंत्री होते. तोडला जावा याच्याकरता त्यावेळेला विश्व हिंदू परिषदेने, आपल्याला आठवत असेल 2007ची गोष्ट आहे. किती? 2007. हो, 2007 साली तळागाळापर्यंत रामसेतूबद्दल खूप चर्चा झाली. तोडला जावा, तोडला जावा. लोक म्हणे रामसेतू काय. खरं म्हणजे त्यावेळेला हो त्या काळातली माणसं बऱ्याच वेळेला कसला रामसेतू, कसलं काय काय, ह्या काल्पनिक गोष्टी म्हणे. इथं वानर आला होता तिथे काल्पनिक सांगत होते. म्हणून तर राम मंदिर बांधायला इतका वेळ लागला आपल्याला. हो, राम झालाच नाही इथपर्यंत हो सरकारचं म्हणणं होतं त्या काळात. इतकं मनमोहन सिंग म्हणे राम झालाच नाही म्हणे, काल्पनिक आहे सगळं, असं म्हणत होते. म्हणून रामसेतू तरी कसला खरा आहे म्हणून तोडण्याकरता समिती आयोजित केली. त्यानंतर त्याच्यात प्रमुख होते एम करुणानिधी. अलग लक्षात. आता एम करुणानिधी त्या तिकडचे मुख्यमंत्री, ज्यांनी स्वतः रामसेतूपुरम जिल्ह्याला नाव दिलं जावं अशा प्रकारच्या स्वाक्षरीमध्ये स्वतःची सही सर्वात प्रथम केलेली आहे. कोणी? एम करुणानिधीने. हो, पण त्याच एम करुणानिधीने सोनिया गांधीचं ऐकून नंतर सेतू तोडण्यामध्ये हो आणि सहभाग घेतला. इतके माणसं बदलले 10 वर्षामध्ये. हो, ज्यांनी हो आग्रह केला होता की या जिल्ह्याला नाव द्या रामसेतूपुरम, तोच माणूस तोडायला पण तयार झाला. बदल झाला त्याच्यामध्ये. ज्या वेळेला तळागाळापर्यंत ही गोष्ट गेली आणि त्याच्यावर फार मोठं आंदोलन झालं की रामसेतूला आम्ही हात लावू देणार नाही, कारण रामायणापेक्षा बरं का, रामायणापेक्षा रामसेतू ही खून आमच्या दृष्टीने ती सर्वात बलवत्तर खून आहे. किती जग बदललं, किती धर्म बदलला, किती सरकारं आले गेले, तरी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वाबद्दल सर्वात मोठा पुरावा म्हणजे रामसेतू ही आमची श्रद्धा आहे. लक्षामध्ये ही आमची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याला आम्ही हात लावू देणार नाही. कारण या ज्या गोष्टी असतात, आता कंबोडियातलं राम मंदिर, आपलं कंबोडियामधलं विष्णू मंदिर, जगातलं सर्वात मोठं मंदिर आहे. ते आपल्या एका राजाने बांधलेलं आहे. काहीतरी वर्मा आहे असं त्याचं नाव आहे त्या राजाचं. तो महाराष्ट्रानं सांगतात तो राजा. 300-400 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. कंबोडियामध्ये आपले लोक म्हणजे हिंदू राहत होते. त्यामुळे त्यांनी ते 30-35 वर्ष काम चालू ठेवलं मंदिराचं आणि इतकं भव्य मंदिर बांधलं. भारतात तशा प्रकारचं मंदिर दाखवण्याकरता सुद्धा नाही. आपण मीनाक्षी मंदिर वगैरे सगळे पाहून आलो, तुम्ही पण पाहिले असतील. मोठमोठे एक मंदिर पाहायला 2 तास लागतात आहे ना, इतके मोठे मोठे मंदिर आहे. रामेश्वरला वगैरे जर मी गेलं तर एक मंदिर पाहायला 2 तास लागतात. सगळे दगड सगळे, दुसरं काहीच नाही. तरी तसं मंदिर नाही जे कंबोडियामध्ये आहे. त्या मंदिराचं नाव आहे अंकोर वाट. हो, ते आपल्या महाराष्ट्रीयन राजाने बांधलेलं आहे. तिथं आपले सगळे हिंदू राहत होते कंबोडियामध्ये. हो, पण त्या मंदिरामध्ये जर प्रवेश केला, जसं तुम्ही गेटमधून प्रवेश केला तर इथे यायला 1 मिनिट लागतो. त्या मंदिरात प्रवेश केल्यानंतर हो मूर्तीपर्यंत जायला तुम्हाला 4 किलोमीटर चालावं लागतं. मंदिराच्या दरवाजापासून तर मूर्तीपर्यंत जाण्याकरता 4 किलोमीटर चालावं लागतं. हो, इतका लांब रुंद त्या मंदिराचा पसारा आहे. हो, 11,000 अप्सरा आहे बाहेरच्या दिवाळावर कोरीव कामात. पण एका अप्सरेचं दुसऱ्या अप्सरेसारखं हावभाव नाही आहे. असं बदल आहे प्रत्येकाचा, हातामध्ये पायामध्ये बदल आहे. काय कलाकृती ती जगातली. मला सांगायचं हे नव्हतं, मला सांगायचं एवढंच होतं की आज त्या कंबोडियामध्ये एकही हिंदू शिल्लक नाही, पण मंदिर उभं आहे. कारण का? तोडता येत नाही. ते तोडायचं कसं काय? तिथं सिमेंट नाही आणि लोखंड पण नाही आहे, फक्त दगड बसवलेले. म्हणजे त्या ठिकाणी आता जे लोक राहतात त्यांनी ते मंदिर शोपीस म्हणून ठेवलेले आहे. प्रेक्षणीय स्थळ, धर्म म्हणून नाही, पूजा म्हणून नाही, पण आमच्या देशातलं एक प्रेक्षणीय स्थळ आहे. जगातली माणसं पाहण्याकरता येतात, तेवढा आम्हाला महसूल प्राप्त होतो, म्हणून ते शिल्लक आहे. तसं रामसेतू आहे. हो, ते तुम्ही माना नका मानू, पुढे सरकार बदलतील, नास्तिक लोक येतील, पण रामसेतू ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट हो कुणाला तोडता येणार नाही. आणि तो जिता जागता पुरावा, अजरामर पुरावा प्रभू रामचंद्रांचा राहणार आहे. हो, अशा प्रकारचा रामसेतू आहे. म्हणून त्याच्याकरता अनेक प्रकारचे वाद होते. हो, त्या वादांपैकी एक वाद मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या दिवसात तरी एवढा विषय पूर्ण करणार. एक वाद असा आहे की इंग्रजांना पाय रोवता खूप दिवस गेले, शेवटी त्यांना राज्य सोडावं लागलं. तरी पण त्यांनी हट्ट नाही सोडला. दुसऱ्यांदा प्रयत्न केले. व्हॅटिकन सिटीला 1987 साली एक सभा झाली. व्हॅटिकन सिटी नाव ऐकून नसाल, ठीक आहे.
हो, फक्त 110 किलोमीटर क्षेत्रफळ आहे त्या शहराचं. 110. समजा एक गाव, एक गाव 110 वर्ग किलोमीटरमध्ये फक्त एक गावच राहू शकतं ना फक्त. पण असं असलं तरी ती व्हॅटिकन सिटी म्हणजे ते राष्ट्र आहे, त्याला राष्ट्राचा दर्जा आहे, सार्वभौमत्व दर्जा आहे त्याला, त्याचा पासपोर्ट वगैरे सगळं ते. आणि त्या व्हॅटिकन सिटीमध्ये जो राहतो त्याला म्हणतात पोप, ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू. जसं आपल्या धर्माच्या धर्मगुरूंना आपण संत म्हणतो ना, आचार्य म्हणतो, शंकराचार्य म्हणतो ना आपण, त्यांच्या धर्मात ईसाई धर्मामध्ये त्यांना पोप म्हणतात. त्यावेळेला जॉन पॉल नावाचा पोप होता. आम्हाला विश्व हिंदू परिषदेमुळे आम्हाला त्या गोष्टींकरता अनेक प्रकारची तोंड द्यावी लागली, त्याचा तो एक भाग आहे त्यात. ज्यावेळेला व्हॅटिकन सिटीला ती सभा झाली, ते म्हणे आता भारतावर एकच जादू करावं लागेल. आपल्याला जर भारतावर राज्य करायचं असेल, तुम्हाला वाटतं इंग्रज गेले म्हणजे विषय संपला, असं नाही. आजही संपलेला नाही तो विषय. इंग्रज गेले म्हणजे त्यांचा विषय संपलेला नाही, तो धागा त्यांनी पकडलेला आहे बरोबर भारतावर. कारण तिथं त्या जॉन पॉलनी तो क्रॉस सभेमध्ये डोक्यावर हाणून घेतला. अरे आपण खंडच्या खंड ख्रिश्चन बनवले, खंडच्या खंड, आणि भारतावर आपण एवढं खर्च करून आपण का करू शकलो नाही? भारतात आपण शाळा काढल्या, भारतात आपण विद्यालय काढले, आपण पुस्तकं वाटले, कपडे वाटले, गोरगरिबांना आपण अब्जावधी रुपये खर्च केले आपण या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे पूर्वी फादर येत होता. फादर किती लोकांना माहिती आहे? मला माहिती आहे. मला बी चौथीला असताना फादरची गाडी यायची, ते काय धान्य वाटायचे, काही ते कपडे वाटायचे. शाळा आजही त्यांच्या शाळा उपलब्ध आहे. गोरगरिबीच्या नावाखाली कपडे देऊन, हायस्कूल निर्माण करून, शिक्षण देऊन ते धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होते, आजही करतात. तिथं जाणाऱ्या मुलांना, शाळेमध्ये जाणाऱ्या मुलाला शिक्षण फ्री असेल, पण गेल्यानंतर असं करावं लागतं, छातीवर काय क्रॉस, माहिती आहे ना, हे करावं लागतं. पण आमच्या विश्व हिंदू परिषद लोकांनी मार दिला पण मार खाला पण. म्हणजे सेंट जॉन हायस्कूलमध्ये अलग लक्षात, त्या फादरला आतमध्ये जाऊन मारलं. डॉक्टर रानडे आमचे जे आहेत ना, त्यांनी मारलं जाऊन, त्यांना काहीच झाली होती. फार वाईट काम आहे ते. तर अशा पद्धतीने त्या पोप जॉन पॉलनी आपला तो क्रॉस डोक्यावर मारून घेतला आणि सांगितलं की अरे आपण भारतामध्ये असफल का ठरलो. ध्यानात ठेवा, हा आपला विजय आहे बरं का, जे मी सांगितलं ना तुम्हाला. एवढं करूनही भारत जसाचे तसाचे शिक्षण घेऊनही, मदत घेऊन सुद्धा त्यांना वाटतं बा हे असं क्रॉस करतील आणि पुढे ख्रिश्चन बनतील. पण आमचे शिक्षण करतात, डॉक्टर होतात, वकील होतात, पण हिंदूच्या हिंदूच राहतात. ही आपली संस्कृतीची वट आहे. म्हणजे तितकी सोपी नाही आहेत, कुणाच्या तरी प्रवाहाने येऊन वाहून जाणारी इतकी सोपी नाही ते. म्हणून त्यांनी शेवटचा पर्याय असा केला, राष्ट्रपतींची भेट घेऊन आणि भारतामध्ये प्रचार करण्याकरता एक नवीन मोहीम करायची. पण वेळ पाहण्याकरता त्यांनी अशी केली. 1986 साली आपल्याकडे राष्ट्रपती होते ग्यानी झैल सिंग. एक दौरा त्यांनी केला, त्यात त्यांनी फारशी सफलता नाही झाली की भारतात आम्हाला काय काय करता येईल मदत म्हणून, बरं का. आम्ही असं म्हणतो खरं तर यांनी पाकिस्तानला मदत करायला पाहिजे. यांनी जे राष्ट्र गरीब आहे त्यांना, भारताला, तुम्हाला भारतातच गरीब का दिसतात, बरोबर की नाही? हो, तर गरिबीच्या नावाखाली धर्मांतर करणं हा त्यांचा उद्योग असतो. नंतर त्यांनी दुसरा दौरा केला 1999 साली. त्यावेळेला मात्र KR नारायण राष्ट्रपती होते. KR नारायण. कारण का, असा राष्ट्रपती पाहिजे की जो आपल्या ईसाई धर्माच्या अटी मान्य करण्याकरता अनुकूलता प्राप्त करून देणारा पाहिजे. म्हणून 1999चा जो दौरा होता पोपचा दौरा, त्याला मात्र विश्व हिंदू परिषदेने आणि फार मोठा विरोध केला. पोप येणार, पोपचा दौरा नक्की झाला. इकडे विश्व हिंदू परिषद सतर्क झाली, सभा सुरू झाल्या, आंदोलनं सुरू झाले. हो, आम्ही पोपला भारतात पाय देऊ देणार नाही. वारकरी संप्रदायाने या गोष्टी पण नोंद करून घेतल्या पाहिजे बरं का. अजून पोप भारतात आलेला नाही आहे. त्याच्या आधी आचार्य धर्मेंद्रजी आम्हाला बोलून घेतलं मुंबईला. हो, एका स्टार हॉटेलमध्ये आम्हाला ठराविक लोकांना बोलून घेतलं. पोपच्या विरोधामध्ये आपल्याला रस्त्यावर उतरायचं आहे की आमच्या भारतामध्ये सप्तचिरंजीवांचा भारत आहे आमचा. हो, अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, पंचकन्यांचा भारत आहे, पतिव्रतेचा भारत आहे, सती सावित्रीचा भारत आहे. तू आम्हाला येऊन काय शिकवणार आहे? आमच्या भारतामध्ये पोपला आम्ही येऊ देणार नाही. पहिली सभा ठाण्यात झाली. त्या सभेला दिघे साहेब होते बरं का, आनंद दिघे साहेब. हो, म्हणजे आम्ही व्यासपीठावर होतो, साहेब पुढं बसले होते. साहेबाला आम्ही विनंती केली, साहेब वर या. नाही म्हणे, ही साधू संतांची सभा आहे, मी वरती येणार नाही. दिघे साहेब खाली बसले होते. हो, म्हणजे आचार्य धर्मेंद्रजी व्यासपीठावर होते, बाजूला मी होतो. सभा झाली आणि ठणकावून सांगितलं, अशा सभा गावोगावी घ्या, पोपला भारतामध्ये आम्ही पाय देऊ देणार नाही. झाल्या सभा झाल्या, तरी पण दौरा झाला.
तो काय फार यशस्वी झाला असं नाही. पोपचा दौरा झाला, KR नारायण राष्ट्रपती भेटले, राष्ट्रपतीने राष्ट्रपतीच्या पदावरून वरच्या पातळीवर स्वागत वगैरे केलं, हो झालं. आम्ही निषेध त्याचा व्यक्त केला. मला हे सांगायचं कशा करता, त्या दौऱ्यातसुद्धा रामसेतूबद्दल एक अजेंडा त्याच्यात होता. काय होता म्हणाल, त्यांनी असा गुप्त विचार केला, जोपर्यंत भारताचं राजकारण आपल्या हातात येत नाही तोपर्यंत आपल्याला भारतावर ईसाई धर्माचा प्रचार करता येणार नाही. मग भारताचं राजकारण हातात येण्याकरता ज्या बाईची नियुक्ती केली ती काय मी सांगायची तुम्हाला गरज नाही, अलग लक्षामध्ये, हो ईसाई त्या पद्धतीने. आणि त्यानंतर ज्यामधल्या घटना घडल्या त्या मला सांगायला बंदी आहे, हो, पण त्याच्यातला एक भाग आहे, हो, की त्या UPA सरकारने त्या काळामध्ये 14 माणसांची बॉडी निश्चित केली रामसेतू तोडण्याकरता. आणि त्याबरोबर विश्व हिंदू परिषदेने पण कंबर कसलं, हो, की आम्ही तोडू देणार नाही. शेवटी भला मोठा संघर्ष झाला. शेवटी त्या संघर्षातून एकच निष्पन्न झालं, हो, की त्या सरकारला शेवटी सरकार पडलं, हो, पण रामसेतू तोडता आला नाही. हा आपला धार्मिक विजय आहे, हिंदू धर्माचा तो एक प्रकारचा विजय. अशा प्रकारचा रामसेतू ज्याच्यामुळे सरकारं सत्तेवर येतात आणि पडतात, ज्याच्यामुळे संघर्ष होतो, संघर्षातून सरकारं पडतात, हो, कारण त्याच्याशी आपली आस्था जोडलेली आहे. कशाबरोबर, रामसेतूबद्दल. तुम्ही यात्रा करतात म्हणजे काय, तुम्ही ज्या वेळेला सेतूपुरमला जातात यात्रा करतात की नाही, इथं कोणी कोणी रामसेतू पाहिल्यावर वर बोट करा, हो, बहुतेक सर्वजण गेले, बहुतेक सर्वजण गेले, हो, तिथं आपली आस्था जोडलेली आहे. आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर भावूक होतो आणि काय म्हणतो मनात, की याच रामसेतूच्या ठिकाणी, हो, आणि त्रेतायुगाच्या शेवटी प्रभू रामचंद्राने या ठिकाणी सेतू बांधलेला आहे. वानर आलेली आहेत, हनुमंतराय आलेत, नळ नीळ जांबुवंत, हो, ही सर्व आलेली आमची श्रद्धा आहे, कारण भावना जोडलेली आहे आपली तिथं, हो, आणि भावना अशा जोडलेल्या राहतात, त्याच्याचमुळं भक्ती टिकून राहते ना. बाकी काय नुसतं पुस्तकावर काय होणार आहेत, बाकी ग्रंथाकडे पुस्तकाचे फक्त बस असं असं करा पुस्तकं वगैरे, दुसरं काही नाही. भजन नाही, कीर्तन नाही, पुस्तकं नाही, अध्यात्म नाही, विचारसागर नाही, अमृतानुभव नाही, चांगदेव 65 नाही, वृत्ती प्रभाकर नाही, प्रक्रियात्मक ग्रंथ नाही, सिद्धांतिक ग्रंथ काही नाही. फक्त लोकांना बावळट बनवायचा प्रयत्न करायचा, याच्या पलीकडे काही नाही. त्याच्यामुळं ते असं पण ठरले सगळ्या बाबतीमध्ये. तर रामसेतू ही भक्कम खूण आपल्या देशाची असल्यामुळे रामसेतू हा आपल्या तुमच्या आमच्या सर्वांचा आस्थेचा विषय. आणि आजही विमानातून पाहिल्यानंतर किंवा तुम्ही जर मोबाईल जर याच्यावर चॅनलवर गेला, काय गुगलवर रामसेतू सर्च केला, असं इतकं सुंदर चित्र येतं ना त्याच्यावर, सुंदर, की ते निळगार पाणी, त्याच्यानंतर मग तिकडं श्रीलंका, इकडं भारत, आणि त्याचा तो जोडलेला असा पट्टाच्या पट्टा दाखवलो. म्हणजे उपग्रहाहून ते चित्र काढलेलं आहे रामसेतूचं, उपग्रहाहून काढलेलं चित्र आहे आणि ते चित्र तुम्हाला त्याच्यावर स्पष्ट दिसतं. अशा प्रकारचा रामसेतू तो आहे आणि म्हणून ते एक पात्र आहे. हो, त्याच्या आधीची गोष्ट अशी आहे, ज्यावेळेला प्रभू रामचंद्रांना असं वाटलं आता लंकेला जायचं आहे, आपल्याला सगळा पुरावा मिळाला की रावण नावाचा कोणीतरी एक राजा आहे, लंका नावाचं एक गाव आहे, त्याने सीता पळवलेली. प्रभू रामचंद्रांनी सर्वप्रथम समुद्राकडं मार्ग मागितला, मला पलीकडं जायचं आहे. हो, तुमचं आणि आमचं नातं खूप जुनं आहे, सगर आणि सागर माहिती ना तुम्हाला. सगर म्हणजे कोण, बहुक राजा, त्याचा पुत्र सगर, तिथून पुढे नंतर त्यांचे पुढं असंमंस राजा, अंशुमान राजा, दिलीप राजा, भगीरथ राजा, त्यानंतर पुढे प्रभू रामचंद्राची वंशावळी चालू होती. म्हणजे आमच्या वंशातल्या पुरुषांनी सगर म्हणजे सागर सगळा पूर्ण खोदून अलग लक्षामध्ये, आणि आमच्या पूर्वजांचा शोध केलेला आहे आणि आमच्या सगरामुळे सागर नाव पडलेलं आहे. त्यामुळे तुमचं आमचं नातं जुनं आहे, आम्हाला पलीकडे जायला मार्ग पाहिजे. असं ज्यावेळेला समुद्राला सांगितलं, समुद्र एक नाही 2 नाही, काय उत्तर द्यायला तयार होईना. समुद्राला वाटलं असं आपली अशी माणसं येणार आणि आम्हाला प्रश्न विचारणार, मी काय त्याच्याकरता बसलो आहे का, त्याला अहंकार होता ना. अशा माणसाने विचारायचं ना, असं नातं आहे तसं नातं आहे, असं कोण आहे, कोण राम, त्याने काही मानलं नाही, जुमानलं नाही. देवाने विचार केला, आपलं मानत नाही, उत्तर देत नाही म्हणे, काढला बाण. आता रामबाण म्हणजे काय, तो रामबाण असतो, बात्यातून बाण काढला, हो, धनुष्याला लावला म्हणून तो रामबाण, जो माघारी फिरत नाही तो रामबाण. बाण लावल्यावर सागराला माहिती होतं की हा रामबाण आहे, हा समुद्र उद्ध्वस्त करू शकतो. हो, याने काही काल अगस्तीजवळ काढले, ज्या अगस्तीने समुद्र प्राशान केला, अशा प्रकारच्या अगस्तीच्या कृपेने काही बाण मिळालेले. आता आपलं काही खरं नाही, हा सागराला जाळून टाकू शकतो. समुद्र प्रगट झाला आणि हात जोडले, भगवंता पुढे हात जोडले.
हे भगवान, हे प्रभू, तुम्ही ब्रह्मांड नायक, जगत उत्पत्ती करणारे आणि मग आमच्यावर बाण काढतायत, हो तेव्हा मला माफ करा, मी जड आहे, माझी चूक भूल झाली असेल, मला माफ करा. हो, पण तुम्हाला मार्ग काढण्याकरता तुमच्यातच देवादिकांच्या अवतारांपैकी विश्वकर्म्याचा अवतार आहे, नळ निळ जांबवंत, हे सविस्तर आपण पाहू नंतर. त्यांच्या हातून तुम्ही राम सेतू बांधून घ्या, मला माफ करा. आणि रघुकुल रीत यही चली आहे, ज्यावेळेला शरण येतात त्यावेळेला ते मारत नाही, आपल्याला माहीत आहे. भगवंतांनी माफ केलं, पण तो बाण तसा धरलेला असा. माफ केलं पण बाण तो कोणाचा बाण आहे? राम बाण आहे ना तो. या बाणाचं काय करायचं आहे? समुद्राला माफ केलं पण तो बाण लावलेला आहे, तो प्रत्यक्ष ताणलेला पण आहे, याचं काय करायचं? त्यावेळेला समुद्राने सांगितलं, या बाणाला तुम्ही विरुद्ध दिशेने टाका, विरुद्ध दिशेने. तर तो बाण, पूर्वेला रोखलेला बाण विरुद्ध दिशेला टाकला. त्याचं विज्ञानाने पण संशोधन केले. तो विरुद्ध दिशेला जिथं पडला, हे आखाती देश आता सध्या आहे, दुबई, आणखी काय काय जे जिथं तेलाचे, सौदी अरब, इराण, इराक, हे जे देश आहे, हो विज्ञानवादी म्हणतात, म्हणजे ज्यांना विज्ञानाची आणि अध्यात्माची सांगड लावता येते असे माणसं म्हणतात, ते त्रेतायुगातलं अस्त्र, दिव्य अस्त्र, भगवान परशुरामचंद्राच्या भात्यातून निघालेलं ते दिव्य अस्त्र ज्यावेळेला ते पश्चिम दिशेला पडलं, हो त्या ठिकाणी ते हजारो वर्ष समुद्राच्या आतमध्ये जळत राहिलं. अलग लक्षात. आणि जळता 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 जी काही तेलाची निर्मिती झाली, ते अजून तेल आपल्याला मिळते. तो परशुरामचंद्राचा एक प्रकारचा बाणच येतो. असं ग्रंथात पुरावा सापडत नाही, पण विज्ञानवादी याचा शोध लावतात, त्यावेळेला असे शोध कुठंतरी मिळतात. आता हा कालिया, कालिया म्हणजे का, आता हा याच्यातला विषय नाही, पण मी कमी शब्दात सांगतो. कालियासुद्धा असाच प्रकार आहे. ज्यावेळेला भगवान कृष्णाने सांगितलं की कालिया, आता तुला इथं मी आहे, त्याच्यामुळे यमुना डोहात राहता येणार नाही, त्याला तिथून हाकललं, मारलं नाही, त्याला क्षमा केलं. हो, तो कालिया ज्या देशामध्ये गेला, तो देश, त्याचं एक नाव आहे, आमचे जे मित्रही सांगतात, त्या देशामध्ये जे सर्प आहे बरं का, त्या सर्पाला लोक घाबरत नाही, का ते सगळे निर्विष सर्प आहे. निर्विष म्हणजे तिथं सर्प भरपूर आहे त्या बेटावर, पण ते सर्प कुणालाही चावत नाही, त्यांचं विष वगैरे काही लागत नाही. तो कालियाचं बीज आहे तिथं ते असं. तेव्हा आत्ता सध्या आखाती देशामध्ये, दुबई असो, इराण असो, इराक असो, काय जास्त कुवेत असो, त्या ठिकाणी मिळणारं जे काही तेल वगैरे आहे, ते तेलसुद्धा रामायण काळातलाच एक भाग, हो त्या अस्त्राचं तेल आहे, हो अशा प्रकारचं विज्ञानवादी सांगड घालतात. असो, तर याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या पात्रांचा विचार करत असताना भूपात्र या अंतर्गत आपण रामसेतूचा विचार थोडा पाहिला, सागर सगर हाही विचार थोडा आपण विचार पाहिला. आणि हे विचार पाहत असताना आता आपण पंचवटीमध्ये आहोत, बरोबर आहे, नाशिक पंचवटी. मी काल परवा जे 2 प्रवचनं सादर केले, त्यामध्ये प्रभू रामचंद्र कुठं किती मुक्काम करत करत आले, हा सगळा सविस्तर विषय सांगितला होता. 1 मुक्काम कुठं, 2 मुक्काम कुठं. पंचवटीमध्ये 2 वर्ष होते सतत सलग. हा दंडकारण्याचा भाग अत्यंत पवित्र मानला गेला, आणि यामध्ये सतत 2 वर्ष होते. आणि 2 वर्षात राहून याच ठिकाणी भगवंताने अनेक प्रकारच्या लीला केल्या, अनेक प्रकारचे राक्षस मारले. राक्षस मारले हा एक जो भाग आहे. तसं तर राम रावणांच्या युद्धामध्ये वानरं पण लढले आणि राक्षस पण लढले. आपल्या बाजूनी वानर, बरोबर आहे, आणि रावणाच्या बाजूनी राक्षस, असं होतं की नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, मुक्त केले राक्षसा. मग त्याच्या आधी काय, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा, बरोबर का. कपिकुळ उद्धरिले, याच्यावर एक अशी गोष्ट सांगितली जाते, कपिकुळांचा उद्धार झाला. उद्धार होणं म्हणजे काय, उद्धार होणं म्हणजे यापेक्षा पुढचा आणखी जन्म चांगला मिळणं. आणि मुक्त होणं म्हणजे काय, जन्म नाही रे, जन्मच नाही. ते वानरांचा उद्धार आणि राक्षसांना मुक्ती. काय वाटतं मला? अरे रामाच्या बाजूला आहे त्यांना मुक्ती पाहिजे होती की नाही, जे रामाच्या बाजूला आहे त्यांना मुक्ती पाहिजे होती. राक्षसांना मुक्ती आणि वानरांना दुसरा जन्म. चांगला का असे ना, पण जन्मच आहे ना तो. असं का, तर तिथं असं सांगितलं जातं, वानर ज्या बाजूला होते,
प्रभू रामचंद्राच्या बाजूला, हो, आणि राक्षसच्या बाजूला होते. राक्षसांना प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष दिसत होते आणि वानरं याच बाजूला वानराची पाठ असायची, बरोबर आहे की नाही. राक्षसांना, समोरच्या लोकांना वैरी या नात्याने प्रत्यक्ष पाहायला जे मिळालं, काय ते रामाला पाहायला मिळालं. मरता मरता बाण लागला, रामाला पाहून मरत होते. बाण लागला, रामाला पाहून मरत होते. रामाला पाहणं आणि मरणं म्हणजे मुक्ती, ठीक आहे नाही. आता तुम्ही वानर आहे, रामाकरता लढले, हरकत नाही ना, तुम्हाला दुसरा जन्म आहे. नाहीतरी तुम्ही मुळामध्येच देवांचेच अवतार होते. आपल्याला पुढच्या पात्रामध्ये प्रत्येकाचा विचार करावाच लागणार आहे ना. इंद्राचा अवतार कोण, ब्रह्मदेवाचा अवतार कोण, विश्वकर्म्याचा अवतार कोण, लक्ष्मी कोण, शेष कोण, शंकर कोण. केवळ रावण मारण्यासाठी सगळ्या देवादिकांनी अवतार घेतले होते. कारण रावण हे असं पात्र आहे की ज्याने 33 कोटी देव बंदिशाळीत टाकले होते. रावणाचा अध्याय निघाल्यानंतर मग आता आपल्याला तो फार मोठा विचार येतो. तो काही एका प्रवचनात संपणार नाही, ते मोठं पात्र आहे ते. पण आत्ताच्या काळातल्या प्रत्येक माणसाने रामायणाकडे पाहत असताना रामायण विद्यमान म्हणून पाहिलं पाहिजे, चराचरात पाहिलं पाहिजे, आपल्या परिवारात पाहिलं पाहिजे. राम जसा परिवार आहे, आपला पण परिवार आहे ना. परिवार म्हणजे काय? विश्व हिंदू परिषद केवळ परिवारासाठी प्रत्येक कीर्तनकाराला हरिद्वारला नेणं आणणं असं दरवर्षी एक उपक्रम घडवते. 300-400 तिथं धर्माचार्य असतात आणि एकच विषय जास्त विशेष असतो, काय? परिवार टिकवा. आज परिवार राहिला नाही. पूर्वी जसं 4 भाऊ, त्यांच्या 4 पत्न्या, जावा एकत्र, घरात नातू, आजी आजोबांचे संस्कार नातवाला मिळत होते, नातू आजी आजोबांच्या कड्या खांद्यावर खेळत होते. ही पारिवारिक गोष्ट जो आनंद होता तो आता राहिला नाही. बरोबर, आताचे आईबाप जर शिक्षक असतील तर ते मुलांच्या लग्नाच्या आधीच एक फ्लॅट नाशिकला घेऊन ठेवतात, एखादा फ्लॅट निफाडला, चांदवडला घेऊन ठेवतात आधीच. ते कशाला? आणि पैसा तर आता उपलब्ध आहे, स्वस्त्यामध्ये घेऊन ठेवायचे. आपलं लहानाचं लग्न झालं की तो आपलं चांदवडला राहील, मोठ्याचं लग्न झालं तो नाशिकला राहील, आम्ही आपलं आहे म्हणलं. अशी सद्यस्थिती निर्माण झाली. तर आम्ही म्हणतो तुम्ही थोडे दिवस एकत्र राहा ना. नाही, ते आधीच वेगळं केलेलं बरं. आणि कितीतरी आईबाप असेच आहे, लग्न मुलं दिसत नाही. मुलं, कोणी म्हणतं आमची मुलं लंडनला आहे, कोणी म्हणतं आमची मुलं अमेरिकेला आहे. घरात मुलं नाही, सुनबाई नाही, नातू नाही, एकटेच राहतात. आणि एकटेच राहतात त्याचा परिणाम असा पाहायला मिळतो बरं का. मुंबई, ठाणा अशा ठिकाणी आपण ज्यावेळेला टावरवर मोठे मोठे फ्लॅट पाहतो ना, 2-2 कोटीचे फ्लॅट. आता आमच्या समोरचे फ्लॅट आहे ना, 2 कोटीच्या खाली काही मिळतच नाही तिथं. 50वा मजला, 56वा मजला, 60-70वा मजला, इतक्या उंच टावर येते. 2 कोटीच्या खाली काही मिळतच नाही. इतक्या उंच. पण अशा 2 कोटीच्या फ्लॅटमध्ये राहणारे आजी आजोबा, मुलं विदेशात, माणसं मेल्यानंतर महिनाभर कळत नाही, 15 दिवस महिनाभर कळत नाही. मग माणसं म्हणतात हा फ्लॅट बंद आहे, काय झालं आहे नेमकं कळत नाही. पोलीस कंप्लेंट करतात, येऊन पाहतात, फ्लॅट त्या दरवाजा तोडतात आणि आज जातात तर ते म्हातारे दोघं मेलेले असतात. मग मुलांना फोन करतात हे तुमचे आई वडील मेलेले म्हणून. मुलं तिकडून म्हणतात आम्ही ऑनलाईन पैसे टाकून देतो, पाठवतो, तुम्ही अंत्ययात्रा करून घ्या म्हणतात. ज्या मुलांना तुम्ही शिकवलं, पोटी उपाशी राहिलात, दारिद्र्य भोगलं आणि दारिद्र्य भोगून तुम्ही मुलांना विलायतेत पाठवलं, शिकवलं, डॉक्टर वकील बनवलं, त्या मुलांना तुमच्या अंत्ययात्रेला यायला सुद्धा वेळ नाही. ही आजच्या स्थितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर बरं का, शिक्षित लोकांमध्ये तुम्ही वानप्रस्थ आपल्या याच्यामध्ये जर गेला ना वृद्धाश्रमात, तर वृद्धाश्रमामध्ये काही कुठे फार गरिबाचे आईबाप आहे असं नाही बरं का. श्रीमंताचेच लोक आहेत तिथं, श्रीमंताचे लोक त्या ठिकाणी राहतात. म्हणून परिवार ही जी गोष्ट आहे ना, प्रभू रामचंद्रांनी परिवार हा जगाला दाखवत असताना आई वडील, आपले भाऊ, त्या 4 भाऊ आहे ना, त्याच्या पत्न्या, परिवार, त्या परिवारातून लोकांना हे शिकवलं. एक गोष्ट रामायण चालू असताना घडलेली गोष्ट तुम्हाला सांगतो. 2 भावांची फक्त एका एकरवरून कोर्टामध्ये केस होती. तसे ते खेळीमेळीत राहायचे, तुझ्या बाजूला लावू का माझ्या बाजूला लावू, पण कोर्टाच्या थ्रू झालेलं चांगलं. दोघंही चाललेले होते. एका ढाब्यावर ते बसले नाश्ता करण्याकरता.
कोर्टात जायचं होतं आणि तिथं रामायणाची सिरियल चाललेली होती. त्या सिरियलमध्ये असा एक भाग होता की प्रभू रामचंद्र वनात चाललेले आणि त्या ठिकाणी भरत त्यांना विनंती करण्याकरता आला आहे. शेवटी भरत विनंती करण्याकरता श्रेष्ठ ठरला. प्रभू रामचंद्राने हे मान्य केलं हो की मी माझं राज्य आहे हो, पण मी तुला एक आज्ञा करतो की हे पादुका घेऊन तू सांभाळ आणि 14 वर्ष माझं राज्य पण तू सांभाळ. भरताला आनंद झाला, आता आपल्या फक्त पादुका घेऊन आणि हे राज्य सांभाळायचं आहे, रामाचंच राज्य आहे म्हणून. आणि त्या पादुका डोक्यावर घेऊन भरत जेव्हा पाठीमागे निघाला, हे दृश्य पाहिलं या दोन भावांनी. हे कुठं चालले होते? कोर्टामध्ये. कशा करता? 1 एकरवरून भांडण होतं. 2 सख्खे भाऊ. त्या मोठ्या भावाने विचार केला की कुठं ते रामायण. लहान भाऊ म्हणतो तुझ्या पादुका मला दे, ती मी पादुका गादीवर ठेवतो, 14 वर्ष मी वाट पाहीन हो, आणि तुझं राज्य म्हणून मी सांभाळील. कुठं ते 2 भाऊ आणि आपण एका एकर काढता हो, आणि कोर्टात चाललंय. त्यांनी चहा वगैरे पिऊन झाल्यानंतर लहान भावाला सांगितलं जाऊ दे म्हणे, 1 एकर तुला वाढवा, पण आता आपल्याला कोर्टात जायचं नाही. रामायणातल्या गोष्टी ऐकून, परिवारातल्या गोष्टी पाहून माणसावर परिणाम होतो नाही असं नाही हो, पण परिवार हा टिकवला गेला पाहिजे. सगळ्या गोष्टी परिवारात. तुम्ही नामदेवाचं जर पाहिलं तर परिवारात पाहायला मिळेल ना. नामदेवाच्या घरी 14 जण स्मरती हरी, 4 पुत्र 4 सुना, नित्य स्मरती नारायणा, अनिक माये बाप पाही, नामदेव राजाई, आऊबाई ती लेकी, निंबाबाई ती बहिणी, आणि 15वी ती दाशी जणी. परिवार होता की नाही? संतांचे परिवार आहे, देवांचा परिवार आहे. अशा परिवारामध्ये जेव्हा आपण जगतो तेव्हा धर्म टिकत असतो. तेव्हा रामायणाकडे पाहत असताना परिवार म्हणून सुद्धा पहा आणि परिवार टिकवण्याचा प्रयत्न करा. जमलं तर परिवाराला घेऊन प्रवचन ऐकायला या. प्रभू रामचंद्र भगवान की. जमलं तर परिवाराला घेऊन. आता हे चाललंय ठीक आहे, आपण सगळेजण 60-70 ओलटून गेलेली माणसं सगळे धर्माचा विचार करत बसलेले आहेत. आमच्या सुना काही इकडं येत नाही. सुनांना वाटत असलं बरं झालं गेल्यात, आता काय 2-3 तास बघायचं नाही. ते तर पोहण्यात गेल्यात, आपलं ते तिकडचं तिकडं पाहतील सगळं. काही जमलं तर थोडंफार कापूस घेऊन जा. आलं का लक्षामध्ये? वातीवाळा बसल्या बसल्या काही कर्मठ नसेल तर ती गोष्ट म्हणतात ना, ऐकते पोथी वळते वाती, 2 मांडीवर 2 नाती, मग कळायची काय माती. विनोद सोडा, पण विनोद नाही बरं का हो. ह्या सगळ्या गोष्टी इतर धर्माप्रमाणे, जसं इस्लाम धर्मात तरुण त्यांचा धर्माचा विचार करतात, ख्रिश्चन धर्मात सगळे तरुण. जेव्हा तुम्ही चर्चमध्ये जाल ना, सगळे तरुण असणार त्या ठिकाणी, तरुणी मुलं सगळे असणार त्या ठिकाणी. आणि आपण सगळं मुलांना टी व्ही मोकळे करून देतो, मोबाईल त्यांच्या हातात देऊन टाकतो. काय मजा करा, बंगला आहे, AC आहे, मजा करा. आम्ही येतो कथा ऐकून, कारण आता फक्त आम्ही देशाचा उद्धार करणार आहे. रामायण महाभारत देशाचा उद्धार फक्त आम्हीच करणार आहे हो. तुमचं काम म्हणजे काय? तुमचं काम फक्त म्हणजे भोगवाद आहे असं आपण ठरवलेलं आहे. चुकीचं आहे ते. आपण आपल्या परिवारासहित सगळं असलं पाहिजे. आणि त्या मानाने परमपूज्य तात्या ठाण्याला वगैरे मुंबईला वगैरे येतात बरं का, पण इथल्यापेक्षा मुंबईची परिस्थिती खूप चांगली आहे. आमच्या ठाण्याला जर पाहिलं ना तुम्ही, सगळे तरुणच तुम्हाला दिसतील. कीर्तनाला तरुण, टाळकरी हो. छोट्या छोट्या सप्ताहामध्ये हो 50-50, 60-60 टाळकरी एका मंडळाचे पाहायला मिळतात. वर्तकनगरला परमपूज्य तात्या कायम येतात बघा हो. सगळे तरुण टाळकरी उभे राहतात, धोतर नेसून. आमच्याकडं पत्रिकेत लिहिलेलं असतं, धोतर नेसल्याशिवाय टाळ मिळणार नाही. तर इकडं छापलं ना लोखंडाला, आमच्याकडे टाळकी येणारच नाही म्हणे. आमच्याकडे ती शिस्त त्या प्रकारे. तरुण आले पाहिजे, काही झालं तरी हा परमार्थ तरुणांकरता. रामायण तरुणांनी पाहिलं पाहिजे. परिवार काय त्याच्यामध्ये तो आपल्याला कळलं हो. आणि परिवार कळल, मर्यादा कळतील हो. पित्यासाठी पुत्र काय करतो, पुत्रासाठी पिता काय करतो हो. पत्नी पतीकरता काय करते, पती पत्नीकरता काय करतो. उर्मिला एक पात्र आहे, सीता एक पात्र आहे, राम एक पात्र आहे. प्रत्येक पात्राचा स्वतंत्र सुट्टा विचार जर केला हो, ते एक महान पतिव्रता आहे. जनक एक पात्र आहे. ते सगळ्या पात्रांचा थोडा विचार करू. अजून आपल्याला निदान 4 प्रवचनं तरी माझ्या वाट्याला येतील असं मी म्हणतोय. तर हे तर सगळेच माझ्या वाट्यालाच आलेले आहेत, तात्याने दिलेले आहेत हो. एक प्रकारची पर्वणी, पण अजून 4 तर नक्कीच प्रवचन होतील. आणि या प्रवचनात आपण एका पात्राचा विचार करू. जनक या पात्राचा विचार करू, रावण या पात्राचा विचार करू, लंका या पात्राचा विचार करू हो. आणि ह्या सर्व विषयावर परमपूज्य तात्या यांनी जे सेवके करावे सांगितले काम, ते होतू पण कामा नये. तात्याने आज्ञा केली की तुम्ही चांगलं बोलू शकाल, याच्यावर माझं काही चिंतन नव्हतं. हा काय माझा रोजच्या कीर्तनाचा विषय नाही, परंतु तात्याने ज्यावेळेला विषय दिला
त्यावेळेला तात्या आमच्या पाठीशी उभे आहे आणि उभे राहून तात्या आपल्याला बोलवून घेत आहेत, वधवून घेत आहेत. अलग लक्षात. हो, भावार्थ रामायणाविषयी म्हणजे तसं पाहिलं तर असं कोणा डोक्यात पण येत पण नाही. ज्ञानेश्वरीची पारायण होतात, गाथ्याची पारायण होतात, पण भावार्थ रामायणासारखं तुमच्या सर्व वाट्याला आलं पारायण म्हणजे मला तरी वाटतं बाबा फार आनंदाची गोष्ट आहे. परिपूर्ण याच्यामध्ये लाभ घ्यावा आणि या सप्ताहाला चांगल्या प्रकारचं स्वरूप आणावं. अधिक मास हा अधिकस्य अधिकम फलम, ज्येष्ठ अधिक हे अधिक मासावर पण आपण बोलणार आहेत, कशा पद्धतीने अधिक मास तयार होतो त्याच्यावर बोलणार आहे. तर आज झालेली सेवा प्रभू रामचंद्रांच्या चरणी समर्पण करतो आणि याला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की